नमस्कार, मी छाया बेलदार. ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर आणि नॅचरोपॅथी. आज मी तुम्हाला गुडघेदुखी याबद्दल रिफ्लेक्सॉलॉजी समजवणार आहे. 40 नंतर बऱ्याच महिलांना गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो. अशी ही गुडघेदुखी ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे आपण जातो, पेनकिलर घेतो, तेवढ्यापुरतं बरं वाटतं आणि पुन्हा सुरूच राहते. तर ही अशी गुडघेदुखी आपण घरच्या घरी कशा प्रकारे घालवू शकतो ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. गुडघेदुखी घालवण्यासाठी रिफ्लेक्सॉलॉजीचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत. रिफ्लेक्सॉलॉजी ही मी तुम्हाला हातावर दाखवणार आहे. हातावर आपल्याला थोडंसं खोबरेल तेल गरम करून त्याच्या साहाय्याने मालिश करायची आहे, किंवा अशा प्रकारे ही जी जिम्मी आहे, जिम्मीच्या साहाय्याने आपण मालिश करू शकतो. आपल्या हाताचा अंगठा, दोन्ही हाताच्या अंगठ्यावर या ठिकाणी आपल्या पिट्युटरी ग्रंथी असतात. या ठिकाणी मी गुलाबी रंगाने अशा प्रकारे अधोरेखित केलेला आहे. तर हा जो बिंदू आहे हा अशा प्रकारे 5 ते 7 मिनटं आपण त्याला प्रेस करायचा आहे, किंवा आपण अंगठ्याच्या साहाय्याने किंवा बोटाच्या साहाय्याने सुद्धा अशा प्रकारे प्रेस करू शकतो. हे आपल्याला 5 ते 7 मिनटं आपल्याला प्रेस करायचं आहे. हा एक बिंदू झाला. त्यानंतर या ठिकाणी मी 4 बिंदू अधोरेखित केलेले आहेत. हे जे 4 बिंदू आहेत ते सुद्धा अशा प्रकारे जिमीच्या साहाय्याने असं 5 ते 7 मिनटं हलक्या हाताने, या ठिकाणी जास्त प्रेशर देण्याची गरज नाही, हलक्या हाताने अशा प्रकारे दाबायचं आहे. प्रत्येक बिंदूवर प्रेशर आपल्याला द्यायचं आहे. जर आपल्याकडे जिम्मी नसेल तर आपण हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे बोटाच्या साहाय्याने हलक्या हाताने असं प्रेशर द्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्या पंजा ज्या ठिकाणी संपतो त्याच्या खाली इथे बरोबर मधोमध एक बिंदू आहे. हा बिंदूसुद्धा अशाच प्रकारे आपल्याला 5 ते 7 मिनटं आपल्याला दाबायचं आहे. त्यानंतर हातावर या ठिकाणी मध्यभागी अंगठ्याच्या थोड्या बाजूला असं या ठिकाणी ही किडनी आहे. किडनी मी अधोरेखित केलेली आहे. ती सुद्धा अशा प्रकारे आपल्याला बोटाने दाबायची आहे, किंवा मग जिम्मीच्या साहाय्याने अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी प्रेशर द्यायचं आहे. तसंच हा जो भाग आहे अंगठा जिथे संपतो तो भाग, हा हाताचा या ठिकाणी हा जो पूर्ण भाग आहे हा इथून असं अशा प्रकारे हे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे मालिश करायची आहे, किंवा मग बोटाच्या साहाय्याने अशा प्रकारे आपण प्रेस करू. अशा प्रकारे प्रेशर देऊन हे 5 ते 7 मिनटं आपल्याला या ठिकाणी सुद्धा प्रेशर द्यायचं आहे. त्यानंतर हे जे अंगठ्यात नखापासून सुरुवात होऊन या ठिकाणी इथपर्यंत ही जी हे आहे, या ठिकाणी जिथे हाड संपतं तिथपर्यंत अशा प्रकारे या अंगठ्यापासून इथपर्यंत अशा प्रकारे मालिश करायची. ही सुद्धा 5 ते 7 मिनटं मालिश करायची आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला 5 ते 7 मिनटं मालिश करायची आहे. त्याचप्रमाणे ही जी 4 बोटं आहेत, या 4 बोटांच्या बरोबर मध्यभागी जर आपण रेषा काढली तर ती अशा प्रकारे अशी मध्यभागी रेषा काढून त्यावर अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारे जिम्मीच्या साहाय्याने प्रेशर द्यायचं आहे, किंवा मग हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक बोटाला अशा प्रकारे 5 ते 7 सेकंद अशा प्रकारे दाबायचं आहे. 5 ते 7 सेकंद आपल्याला प्रत्येक बोट अशा प्रकारे दाबायचं आहे. ही मालिश केल्याने तुम्हाला गुडघेदुखीला फायदा होणारच, 100% फायदा होणारच. परंतु एका दिवसात हे फरक पडणार नाही, कारण ही नॅचरल हिलिंग आहे आणि म्हणून याची तुम्हाला कमीत कमी 3 महिन्यापर्यंत मालिश केली पाहिजे. एकदा मालिश केल्यानंतर जर
दुसऱ्या दिवशी थोडंफार दुखत असेल तर 1 दिवसाआड मालिश करा. 1-2 दिवसातच तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल. अशा प्रकारे आपली गुडघेदुखी आपण घरच्या घरी घालवू शकतो. चांगला उपाय आहे, अवश्य करून बघावा. धन्यवाद.